सर्वांना माझा नमस्कार. त्यागाच्या कार्यामध्ये झालेली चूक लपवून ठेवल्यामुळे काय काय वाईट अनुभव घडून आले हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत. पहिला अनुभव. एका सेवकाचे त्यागाचे कार्य सुरू होते. त्यागाच्या कार्यामध्ये आपल्याला माहीत आहे की ब्रह्मचर्याचं पालन करावं लागते, परंतु पती पत्नींनी ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही आणि ही घडलेली मोठी चूक त्यांनी मार्गदर्शकाला न सांगता त्यागाचे कार्य सुरूच ठेवले. त्याग बंद केला नाही. मार्गदर्शकांनी त्यागाच्या समाप्तीच्या काही दिवसा अगोदर त्या सेवकाच्या घरी काही त्यागी सेवकांना पाठवले विचारपूस करण्यासाठी की तुमचा त्याग कसा काय सुरू आहे. त्यावेळेस सुद्धा त्या सेवकांनी आपली चूक कबूल केली नाही की आम्ही त्यागाच्या कार्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही. 42वा दिवस उजडला. सेवक मार्गदर्शकाकडे गेले. त्या दिवशी सुद्धा त्या सेवकांनी आपली चूक मार्गदर्शकाला सांगितली नाही. मार्गदर्शकाला चूक सांगितलीच नाही तर कुठून माहीत पडणार. मार्गदर्शकाला वाटलं असेल की या सेवकाचे त्यागाचे कार्य छान प्रकारे पार पडले, तर मार्गदर्शकांनी त्या सेवकाला भवनामध्ये पाठवलं भगवंताची प्रतिमा आणण्यासाठी. सेवक भवनामध्ये गेले, भगवंताची प्रतिमा आणली आणि त्यागाचं हवन कार्य घडवलं. परंतु त्या सेवकाचा त्याग सफलच झाला नव्हता, तर भगवंताची प्रतिमा आणून हवन करून काय फायदा. तर पहा, एवढी मोठी चूक लपवल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर काय संकट आलं हे मी तुम्हाला सांगतो. काही दिवसातच त्यांच्या घरून दुःखद बातमी आली की पत्नीला करंट लागला आणि पत्नीचा जीव गेला. पत्नीचा जीव गेला. एवढे मोठे दुःख कुटुंबावर आल्यानंतर सुद्धा त्या सेवकांनी आपली चूक मार्गदर्शकाला सांगितली नाही. याचं कारण काय राहू शकतो. ते सेवक परमात्मा एक मार्गाला समजू शकले नाही. मार्गाचा जास्त अनुभव नाही. परमेश्वराविषयी जास्त मनात भीती नाही. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण मानवापासून चूक लपवून ठेवू शकतो, परंतु परमेश्वरापासून आपण चूक लपवून ठेवू शकत नाही. परमेश्वराला सर्व दिसते. जर परमेश्वराने ठरवलं की या सेवकाची चूक मला समोर आणायची आहे, तर चूक बरोबर समोर येते आणि तेच त्या सेवकासोबत घडलं. जेव्हा तो सेवक मार्गदर्शकाकडे गेला तर मार्गदर्शकाला अनुभव असतो. मार्गदर्शकाला वाटलं की आत्ताच या सेवकाच्या घरी त्यागाचं हवन कार्य पार पडलं आणि एवढं मोठं संकट एकाएकी यांच्यावर आलं कसं. म्हणून मार्गदर्शकांनी थोडा जोर देऊन त्या सेवकाला विचारलं की तुमच्याकडून काही चुका झाल्या का. तर शेवटी त्या सेवकांनी कबूल केलं की हो काकाजी, त्यागाच्या कार्यामध्ये आम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही. जर आधीच ही चूक त्यांनी कबूल केली असती तर पत्नीचा जीव गेला नसता. त्याग तर पुन्हा होऊ शकतो, परंतु गेलेला जीव पुन्हा वापस येत नाही. दुसरा अनुभव. सेवकाचे नाव सुधाकर साठवणे, राहणार देवीचा मोहगाव, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा. सुधाकर साठवणे यांचे त्यागाचे कार्य सुरू होते. त्यागाच्या कार्यामध्ये सुधाकर साठवणे यांचे मुलंबाळं सकाळी उठण्यास त्रास करायचे. म्हणून सुधाकर साठवणे यांना खूप राग आला आणि त्या रागाच्या भारामध्ये यांच्या मुखातून शब्द निघाले की मी मेलो तर चांगलं होईल. हे शब्द भगवंतांनी पकडले आणि अवघ्या काही तासामध्येच सुधाकर साठवणे मरण पावले. म्हणून रागाचं पाणी करणं फार महत्त्वाचं आहे. जर सुधाकर साठवणे यांनी रागाचं पाणी केलं असतं तर मी मेलो तर चांगलं होईल
हे शब्द त्यांच्या मुखातून निघाले नसते आणि त्यांचा जीव वाचला असता. तिसरा अनुभव, सेवकाचे त्यागाचे कार्य सुरू होते. यांच्याकडून सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन झालं नाही. तर पती पत्नीला काय म्हणतो, जर ही चूक तू जर कोणाला सांगितली तर तुला मी झोडपून काढीन, अशी धमकी पतीने पत्नीला दिली. या भीतीमुळे पत्नीने ही चूक कोणालाही सांगितली नाही. एवढी मोठी चूक लपवून ठेवल्यामुळे एक एक करून काय यांच्यावर संकट आलं हे ऐका. सर्वप्रथम यांचा मुलगा मरण पावला. मुलगा मरण पावल्यानंतर पत्नी आपल्या पतीला काय म्हणते की आपण झालेली चूक मार्गदर्शकाला सांगून देऊ, परंतु पती काही ऐकायला तयार नाही. पतीला आपली चूक कबूल करायला लाज वाटत होती. नंतर एकाएकी मुलगी बिमार पडली आणि मुलगी सुद्धा मरण पावली. मुलगा मेला, मुलगी मेली, तरी सुद्धा पती आपली चूक सोडवायला तयार झाला नाही आणि शेवटी तो सेवक सुद्धा मरण पावला. 3 जीव गेले. कशामुळे? त्यागाच्या कार्यात झालेली चूक लपवून ठेवल्यामुळे. चुकीमुळे 3 जीव नाही गेले, चूक लपवून ठेवल्यामुळे 3 जीव गेले. जर त्यांनी चुकीची सोडवणूक केली असती तर कोणाचाही जीव गेला नसता. पती तर आपली चूक सांगायला तयार नव्हता, परंतु जर पत्नीने थोडी हिंमत दाखवली असती आणि मार्गदर्शकाला सांगितलं असतं की काकाजी आमच्याकडून अशी अशी चूक झालेली आहे, तर एवढे मोठे दुःख त्यांच्या कुटुंबावर आले नसते. आपल्या हातून कोणतीही चूक झाली तर आपण लवकरात लवकर त्या चुकीची सोडवणूक केली पाहिजे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून चूक झाली असेल आणि तुम्हाला जर त्यांची चुकी माहीत झाली तर तुम्ही कोणत्याही दबावामध्ये न येता ती चूक सर्वांसमोर आणायला पाहिजे. ही भावना मनामध्ये कधीही आणू नका. जर मी समोरच्याची चूक उघडकीस आणली तर तो नाराज होईल. मानव नाराज झाला चालेल, परंतु परमेश्वर नाराज व्हायला नको. काही सेवक त्यागाच्या कार्याचे महत्त्व समजत नाही. त्यांना वाटत असेल की कसंही बोललं कसंही चाललं चालून जाईन, परंतु त्यागाचे कार्य हे आपण त्यागी वृत्तीनेच केले पाहिजे. त्यागाच्या कार्याला कोणीही खेळ समजू नका. जर तुम्ही खेळ समजाल तर मी 3 अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे की किती मोठमोठं संकट कुटुंबावर येऊ शकते. खेळ नको समजा तुम्ही त्यागाच्या कार्याला. खेळ नको समजा तुम्ही त्यागाच्या कार्याला. झालेली चूक लपवून ठेवता तरी कशाला. त्याग पुन्हा करू शकता तुम्ही, ठेवा लक्षात. त्याग पुन्हा करू शकता तुम्ही, ठेवा लक्षात, परंतु व्यक्ती वापस नाही येणार गेलेला. त्यागाच्या कार्यामध्ये जर काही समस्या आली तर काही सेवक मार्गदर्शकाशी किंवा मंडळाशी संपर्क न साधता इकडे तिकडे विचारतात. त्यामुळे होते काय, 10 सेवक 10 प्रकारची उत्तर सांगतात. मग सेवक गोंधळून जातो की आता ऐकावं कोणाचं. म्हणून तुम्हाला जर त्यागाच्या कार्यामध्ये कोणतीही समस्या आली तर सरळ मार्गदर्शकाशी किंवा मंडळाशी संपर्क साधावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सेवकांना या व्हिडिओची लिंक पाठवा. व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप, इंस्टाग्रामवर या व्हिडिओला शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अनुभव सांगताना शब्द मागे पुढे होऊ शकतात. सर्वांना माझा नमस्कार.